श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची कितीही मोठी इच्छा असू देत स्वामी नक्की पूर्ण करतील. आणि हा चमत्कार फक्त आणि फक्त 10 मिनिटात होणार आहे. जर का हा स्वामी संदेश तुमच्या समोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून या स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष न करता याला संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि त्यासोबत या संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण नक्की शेअर करा. हा आपला स्वामींचा प्रेमळ संदेश सुरू करण्याअगोदर तुम्ही या आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्यांनी तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. भक्ताच्या नीतीत मारहाण होती. आम्ही नीती बदलत नाही पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो. विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. बुद्ध प्रभू श्रीरामांनाही आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नीती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नीतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावर सद्गुरूंचे लक्ष असते. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरे कधीच उडून गेलेले असतात. काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावर लक्षात येते. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर लक्ष ठेवा. आपण काय बोलतोय आणि काय नाही. आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्यालाच पार करावी लागतात. त्यामुळे जीवनात कोण नाही येत मदतीला, सगळे दिखाव्यापुरते असतात. स्वामी मी मागत राहील, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. स्वामी सांगतात आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जीवनपणेच उद्ध्वस्त होतं. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ते पुढेही सुरक्षितच नेतील. फक्त विश्वास ठेव. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. कधीच कोणाच्या कमीपणावर टीका करू नका, कारण नीतीचा फेरा सर्व कानाकोपऱ्यात फिरत असतो. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी. आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बाटली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. रोज नव्याने जिंकण्यासाठी सज्ज व्हा. यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्कीच मिळतं. म्हणून सकारात्मक प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात आता स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार, आता फक्त तुझा विचार कर आणि तुझंच बघ. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. आयुष्य असं जगा की तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. स्वामी समर्थ म्हणतात, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर टाकल्या तर उरते माणुसकी. मनात मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कोणाला समजतो ना कोणाला समजवता येतो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. एवढं मात्र लक्षात ठेवा, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा तुमच्या, आणि स्वामीवर निसंकोच विश्वास ठेवा. कर्म करत राहा, फळ नक्की स्वामी तुम्हाला देणारच. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस लागून आलेला शहाणपणा यात जमीन आसमानाचा फरक असतो. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात हे नक्की. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असेल तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय अजिबात कळत नाही. तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देतं, खात्री नाही. कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो. थोडंफार सहन करायला शिका, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपलं माणूस म्हणून सहन करत असतात. वाईट वेळ आली की सगळं संपलंय असं नसतं बरं का. धीर धरा आणि स्वतःला सांगा की यातून मी सावरणार. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. त्यामुळे आपलं कोण वर्ग कोण हे नीट निवडा. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सगळ्यांपासून जेवढं दूर राहाल तेवढं आनंदी राहाल. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं. मनाला टोचणाऱ्या कित्येक गोष्टी हसून टाळणे ही पण एक कला आहे. यात एक गहिरा अर्थ दडलेला आहे. ज्यावेळी गोष्टी मनाला दुखवतात त्यांना हसून दुर्लक्षित करणं म्हणजे दुःखाचं अस्तित्व नाकारणं नव्हे, तर त्या दुःखावर आपल्या मनाचं नियंत्रण प्रकट करणं आहे. प्रत्येक टोचणारी गोष्ट मनाला कुरतडत असते, पण त्यावर हसून प्रक्रिया देणे म्हणजे आपल्या संयमाचं आणि सामर्थ्याचं दर्शन होय. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं, पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही, त्याला फक्त वेळच समजावू शकते. जर चुकीच्या गाडीमध्ये चढलात तर पहिल्या स्टॉपवर
उतरावं लागतं. जितका जास्त वेळ थांबलात तितकाच जास्त परतीचा प्रवास महागात पडतो. तसंच आयुष्यात चुकीच्या संगतीत आणि माणसाबद्दलही हेच लागू होतं. त्यामुळे वेळ स्वतःला सावरा. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस तुमचा ठरेल. संभव कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि असंभव कार्य करण्यासाठी विश्वास लागतो. तुम्ही स्वामीवरती नक्कीच विश्वास ठेवा. तुमचं असंभव कार्यही संभव होईल. आयुष्य बासरीसारखं आहे. त्यात कितीही संकटरूपी छिद्र असेल तरी ज्याला ती वाजवता आली तो जीवन जगायला शिकला असे म्हणतात. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. आशीर्वाद घेता येतील तेवढं घ्यावेत. तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नये. स्वतःच्या सुखाकरिता इतरांना जीवनात कधीही दुखवू नये. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. प्रत्येक वेळी तुम्हीच माफी मागत असाल तर हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या स्वामी माऊलीला सांगून बघा. तुमचे सर्व दुःख आणि वेदना कशा पळून जातील. आयुष्यात लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण प्रत्येक जण तुम्हाला आपापल्या मानसिकतेनुसार पाहत असतो. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा. माणूस मूर्ताविना जन्म घेतो आणि मूर्ताविना जग सोडून जातो, तरीही चांगल्या मूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असू शकत नाही. आपली वाटणारी सर्व माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवायला योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा. उगवता आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार, पण तुला जे चांगलं वाटतं ते मिळणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठेतरी कमीच पडते. म्हणूनच स्वतःपेक्षा जास्त इज्जत कोणाला देऊ नका, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडवून आलेलं असतं. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच असतं. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावं लागतं. जगायला राहून गेलं यापेक्षा अजून जगायचं बाकी आहे यावर प्रचंड विश्वास ठेवा. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं वाईट कधीच होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जे मिळालंय त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरवते, ते म्हणजे समाधान. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी राहू शकणार नाही. आयुष्यात एकदा एखादी ठेस लागली तर तिथून पुढे
मनाचे कधीच ऐकायचे नाही. जर ऐकायचे असेल तर बुद्धीचेच ऐकायचे. कारण जेव्हा जेव्हा आपण मनाचे ऐकणार तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला त्रास पण होणार. पण जग खूप स्वार्थी झाले आहे. चांगुलपणा दाखवून आपण आपलीच चांगली वाट लावून घेतो आणि हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्या परमात्म्याकडे घेऊन जाते. स्वामी म्हणतात, काही लोक आयुष्य उदार ठेवतात फक्त तुमच्या आनंदासाठी आणि तुम्ही दुसऱ्यांना आनंद ठेवण्यासाठी व्यस्त असता. आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करत नाही. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी आपली चांगली कर्म ठेवावी. प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागते. सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते. ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. जर मनुष्याला स्वतःमध्ये बदल करण्याची हिंमत नसेल, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत नसेल, तर त्या व्यक्तीला परमेश्वराला दोष देण्याचा काहीच अधिकार नाही. कारण परमेश्वर मार्ग दाखवतो, मग ते बदल करायचा की नाही ते आपल्यावर असतं. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामकुत्ता, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधन न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत. मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपापल्या स्वतःला या गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं सुखी राहाल. स्वामी सांगतात, काही लोकांना आपण जरा जास्तच मर्दी देऊन देतो, जास्तच आपलेपणा वागवतो, जवळचं समजू लागतो. त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं, पण एक दिवस तेच लोक आपल्यावर उलटतात आणि आपलेच डाव आपल्यावर आजमावतात. त्यामुळे इथे प्रत्येकाला आपलं कधीच समजू नका. ते वेळ आली की रंग दाखवतातच. त्यामुळे समोरच्याला त्याच्या पात्रता एवढंच जवळ करा. उगाच नंतर ते आपल्यासाठी संकट बनतात. अध्यात्म्यात आपल्या गुरुविषयी भाव, श्रद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती जर वाढवायची असेल तर रोज नित्य एक पान तरी गुरुचरित्र वाचले पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे आपल्या गुरुविषयी लिहिलेलं पुस्तक, ग्रंथ, गोष्टी, चरित्रकथा, लीनावर्णन. म्हणजे यामुळे आपली भावभक्ती, श्रद्धा वृद्धिगत होत असते. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार गर्वात चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देव देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी लक्षात ठेवावे. बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंद ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. बाकी मी आहे. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या मायेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या मायेने मोडलेले खूप सारे संसार उभे केले आहेत. अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याणच झाले आहे. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने
श्री स्वामींचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरभक्तीहून उच्च स्थानावर विराजमान आहे. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्माचं परमात्म्याशी मिलन होण्याकरिता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्तीकरता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दानधर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म म्हणतात. ईश्वरप्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवनाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळेत प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील तर आपण अध्यात्माचे वाटेवर पूर्वसुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो. संबंध नाते त्यांच्याशीच जुळतो ज्याच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडोंच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं? मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्माला आलो. कमी तर प्रत्येकात असते. पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा, एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. अक्कलकोटचा राहणारा भगवंत अप्पा सुतार हा महाराजांचा पूर्ण भक्त होता. श्री स्वामी कधी कधी त्यांच्या घरी 2-4 दिवस राहण्यात जात असत. त्या सुताराने शेतात एक नवीन विहीर बांधली. श्री स्वामी कृपेने तिथे पाणी विपुल लागले. म्हणून अप्पाच्या मनात असे आले की एक वेळ महाराजांना शेतात नेऊन भोजन घालावे. महाराजांचा उद्दिष्ट प्रसाद आपण घेऊन धन्य व्हावे या हेतूने तो सुतार महाराजांकडे आला. श्री समर्थांची स्वारी चोळप्पाच्या घराजवळील मोदी यांच्या कटड्यावर बसली होती. सुताराने विनयपूर्वक हात जोडून महाराजांना प्रार्थना केली की आपण कृपा करून मळ्यात चलावे. महाराज म्हणाले, थोडे थांब. असे 4-5 वेळा घडले. एक दिवस काशीनाथ पंत मसवडकर हे महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन बसले असता सुताराने त्यांना सुचवले की कृपा करून महाराजांना घेऊन आपण मळ्यात चलावे. महाराजांना मसवडकरांनी तशी विनंती करताच महाराज उठले व त्यांचा हात धरून थेट सुताराच्या मळ्याचा रस्ता धरला व त्याच्या शेतात जाऊन महाराज बसले. सुताराने घरून शिधा सामुग्री आणली होती, ती घेऊन काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक केला. महाराजांना स्नान घालून षोडशोपचारे पूजा केली. महाराजांना जेवण घालून ते दोघे भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली. तेव्हा त्या लोकांना भोजन घालण्यास महाराजांनी आज्ञा केली. 5 जणांचा स्वयंपाक इतक्या सर्व लोकांना कसा पुरणार याची मसवडकरांना काळजी पडली. परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सर्वांना जेवण घातले. त्यानंतर वाढणाऱ्या चौघांनी जेवण घेतले. 5 जणांचे जेवण 50 लोकांना पुरले. अर्थात हा महाराजांचा चमत्कार होता. त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता हुरडा भाजण्याच्या निमित्ताने सर्वजणांनी शेतात आगटी तयार केली. ते पाहून महाराज आगटीजवळ आले. जवळच एक पाण्याची घागर भरली होती. त्यातील पाणी एका तांब्यात ओतून घेऊन महाराज चूळ भरू लागले. चूळ भरून महाराज ती चूळ आगटीत प्रदीप्त झालेल्या अग्नीवर टाकीत होते. त्या पाण्याचा चूळ अग्नीत पडल्यावर होमकुंडात तुपाच्या आहुतीने अग्नी जसा जास्त भडकतो तसा महाराजांच्या चुळाने अग्नी भडकू लागला.
घागरीतील सर्व पाणी संपेपर्यंत महाराज हा खेळ करीत होते. वास्तविक पाणी पडले असता अग्नी विझावा, परंतु तसे न होता प्रत्येक चुळागणीत तूप टाकल्याप्रमाणे अग्नी दुणावत होता. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्याने थक्कच झाली व महाराजांना शरण गेली. त्यानंतर हुरडा खाऊन झाल्यावर महाराजांसह सर्वजण गावात परतले. अशा महाराजांच्या अगम्य लीला दररोज घडत असत. त्यांचे वर्णन करणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्यासारखी आहे. श्री समर्थ एकदा फिरत फिरत बसल गावात गेले. हा गाव अक्कलकोटपासून 2 कोसावर आहे. त्या गावी श्री भवानीची 2 स्थाने आहेत. एक देऊळ गावात असून दुसरे बाहेर माळावर आहे. त्या माळावरील देवळात महाराज जाऊन बसले. महाराजास अक्कलकोट सोडून बरेच दिवस झाले असल्याने दर्शनातूर झालेली भक्त मंडळी गणपतराव, काशिकनाथ पंत इत्यादी महाराजांना भेटावयास बसल गावात आली. दर्शन घेऊन मंडळी महाराजांसमोर बसली असता काशिकनाथ पंतास महाराजांनी आज्ञा केली, गावात जाऊन नथनी देवीस मी आलो म्हणून सांगावे. पंतांनी आज्ञेप्रमाणे देवीस जाऊन निरोप कळविला. मागोमाग महाराजही देवळात गेले. सोबत गणपतरावही त्यांच्याबरोबर गेले. इतक्यात सोलापूरहून एक शिंपी सहकुटुंब श्री स्वामींच्या दर्शनास आला. दर्शन घेऊन शिंपी तेथे बसला. त्याच्या मनात महाराजांना नैवेद्य करण्याचे होते. त्याने ती गोष्ट बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांच्याजवळ काढली. त्यांनी ते काशिकनाथ पंत म्हसवडकर यांना सांगितले. महाराजांनी ते ऐकून स्वयंपाक करून सर्वांस जेवण घालावे अशी आज्ञा केली. तेव्हा शिष्याने ब्राह्मणाकडून 50 माणसाचा स्वयंपाक करविला. त्या दिवशी अमावस्या होती. गणपतराव जोशी यांचे दर्शन असल्याने महाराज आज्ञा देतील तर जाऊ असे त्यांच्या मनात आले. ते जाणून अरे गड्या, लवकर घरात जा म्हणून महाराजांनी आज्ञा दिली. लगेच गणपतराव अक्कलकोटास गेले. इकडे स्वयंपाक तयार झाल्यावर भवानराव यांनी महाराजास मंगलस्नान घालून त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. तेथे दर्शनास मंडळीची गर्दी झाली होती. सर्व मंडळीस भोजन घालावे म्हणून महाराजांनी आज्ञा दिली. त्याप्रमाणे 50 माणसाचा स्वयंपाक 500 माणसे जेवली. ते पाहून भक्तांना अत्यानंद झाला. सर्व मंडळींनी श्री स्वामींचा जय जयकार केला. सर्वांचे मागून शिंप्याचे कुटुंबासह प्रसाद ग्रहण केला व महाराजांसमेत येऊन बसला. त्या शिंप्याला संबंधाची बाधा होती. अंगात संचार होऊन संबंध मोठ्या मोठ्याने ओरडू लागला व समर्थांपुढे नाचू लागला. बराच वेळ हा गोंधळ चालू होता. त्यानंतर संबंधाने महाराजांच्या पायावर डोके ठेवून तो गती मागू लागला. त्यांच्यावर कृपा म्हणून समर्थांनी त्यास गती दिली. तेव्हा तो शिंपी महाराजांची आज्ञा घेऊन कुटुंबासह आनंदाने परत त्याच्या गावी गेला. सातारा येथील पांडुरंग केशव पटवर्धन नावाचा गृहस्थ बडोद्याला नोकरीला होता. स्वामींचा तो भक्त होता. एकदा तो रजा घेऊन अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास आला. स्वामींचे दर्शन घेऊन तो बाजूला उभा होता. तेव्हा स्वामींनी त्याला विचारले, बडोद्यापासून नर्मदा किती लांब आहे? तिकडे आंब्याची झाडे आहेत का? त्याला या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे समजेना. तो गोंधळून गेला व फक्त होय म्हणाला. तेवढ्यात परत स्वामींनी विचारले, का हो, तुमच्या तोंडात दात किती आहेत? तितके वर्षे तुम्ही राहाल. असे म्हणून त्याच्या पदरात प्रसाद टाकला व परत घेतला. त्याला कशाचाच अर्थ समजेना. गोंधळलेल्या मनस्थितीत तो उभा होता. तोच समर्थ परत म्हणाले, मी तुला प्रसाद 8 वर्षापूर्वीच दिला होता. पांडुरंगाला हे आठवताच त्याने समर्थचरणी लोटांगण घातले. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन त्याने स्वामींची आज्ञा घेतली व बडोद्यास परतला. पुढे 3 वर्षांनी पांडुरंगाची प्रकृती बिघडली होती. त्या आजारपणात समर्थांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याला समर्थाचे बोल आठवले व महाराजांच्या वचनाप्रमाणे तो 32व्या वर्षी जग सोडून गेला. प्रत्येक माणसाचे भूत भविष्य महाराज ओळखत असत, परंतु क्वचितच एखाद्याचा मृत्यू असा स्पष्टपणे ते दाखवून देत असत. जे घडून गेले त्याचा विचार करू नका. जे प्रारब्ध आपले
त्यास दोष देऊ नका. विधी लिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण सोडू नका. स्वामी सांगतात, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझ्या नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तावर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखाद्या व्यक्ती आपल्या जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. स्वामी सांगतात, कुणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळ देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाम घेत राहा. हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाहीत. स्वामींचे करावे स्मरण, कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आईवडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगाव्या एकमेका. स्वामी नाम गाये मुखायाने, वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो येते. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे हो स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे, का तर एक आशा आहे. स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवा करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग, अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप, ध्यानाने पोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांड नायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली. एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले. मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश, अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली.
असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे चार जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे.
1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, भकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपापल्या गुरुप्रती असलेला भाव जागृत होतो. भाव म्हणजे भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, भकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होते आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचं, शरीराचं, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणापासून घेतलेले त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देवसुद्धा कृपा करत नाही. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही. त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी, आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. स्वामी म्हणतात, तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहे. काळजी करू नकोस. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात बदल घडतील. स्वामी म्हणतात, अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच, तुला न्याय मिळणारच. मी आहे तुझ्या कायम पाठीशी. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. बाळा, घाबरू नकोस.
स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवरून त्यांची चेष्टा कधीच करू नका, कारण कोणाची वेळ ही केव्हा बदलेल हे सांगता येत नसते. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो, म्हणून उगाच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा, मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर बनेल. स्वामी म्हणतात, लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं. त्यामुळे स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. जर का तुला अडचण आली तर आहे मी तुला सांभाळायला. बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस. आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत. तू फक्त मनापासून डोळे मिटून आम्हाला हाक मार, तुला आमचे दर्शन होईल. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे दिसतील. चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना. मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेले नातं तुमच्या सोबत असेल. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच कळेल. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एकच यश घेईल. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता, न थांबता प्रयत्न करत राहा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्टसुद्धा शक्य होईल. तुला कोणी किती चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण मला माहीत आहे तू कसा आहेस. ते त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी करू नकोस. तुझ्या विचारांवर लक्ष ठेव, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही. त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. त्यामुळे स्वामींवरती फक्त विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते परत येईल. स्वामी सांगतात, छोट्याशा थेंबातही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आला की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परतही घेऊ शकतो. हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री स्वामींचे सतत नामस्मरण केले पाहिजे. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामीकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून एकदा काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढ्या वेळात घर, संसार, नातं, दुःख सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींनासुद्धा आनंद वाटेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. स्वामी सांगतात, तू जेवढं गमावलं आहेस ना त्यापेक्षा जास्त मिळणार. तू फक्त संयम ठेव, तुझे पण दिवस येणार. स्वामी म्हणतात, वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे. तुमचीही वेळ येईल
आणि तीही खूप प्रकाशाने येईल. काळजी करू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मनाने लहान होऊ नकोस. जिथे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन. आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. आता कली मातत चालला आहे, त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आळंदीचे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती हे तत्वशास्त्रात प्रवीण असून मोठे विद्वान होते. त्यांचे योगाभ्यासाचे ज्ञानही चांगले होते. नरसोबाची वाडी इत्यादी कृष्णातटीचे क्षेत्री त्यांचा हट्टयोगाचा अभ्यास केला होता. दररोज आसन, प्राणायाम, आज्ञाचक्र भेद होऊन त्यांनी बरीच प्रगती केली होती. परंतु शेवटची समाधी साधण्याचा त्यांच्या प्रयत्नात मात्र त्यांना यश लागेना. गुरुपरंपरेने हट्टयोगाचा मार्ग कुणी सांगेल म्हणून ते पुष्कळ फिरले, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कोणी गुरु मिळत नव्हता. शेवटी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले. त्यावेळी महाराजांची स्वारी राजवाड्यापाशी भंडारखान्यात होती. नृसिंह सरस्वतीस भंडारखान्याचे दरवाजात आलेले पाहून महाराजांनी योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदाचा श्लोक म्हणून त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या सरशी नृसिंह सरस्वतींची समाधी लागून ते खाली बसले. 4 घटकापर्यंत ध्येयस्थितीचे स्मरण न राहता ब्रह्मतदाकार वृत्ती होऊन ते आनंदात राहिले. पुढे महाराजांनी पूर्ण कृपादृष्टीने पाहताच ब्रह्मरंध्रातून वायू उतरून ते पुन्हा ध्येयस्थितीवर आले. समाधी उतरल्यावर त्यास मोठा आनंद होऊन ते म्हणाले, आपण पुष्कळ वर्षे समाधीत योग साध्य करण्याकरिता फार परिश्रम केले. त्याचे फळ महाराजांच्या कृपेने आज आपल्यास प्राप्त झाले. पुढे काही दिवस समर्थांपाशी राहून महाराजांची आज्ञा घेऊन ते परत आळंदीस गेले. आळंदीस आल्यावर त्यांनी योगसाधना करून अनेक शिष्य समुदायास अनुग्रह केला. ते नित्य प्रांतकाळी उठून स्नान संध्या योगाभ्यास करून मग गावात येऊन लोकांना संभाषणाद्वारे ज्ञान देत असत. त्यांनी योगसिद्धी प्राप्त झाल्यामुळे ते जे बोलत ते सत्य होऊ लागले. मुंबई पुण्याचे मोठे बडे लोक त्यांच्या दर्शनास येऊन त्यांचा अनुग्रह घेऊ लागले. नृसिंह सरस्वतींनी आळंदीस धर्मशाळा, नदीकाठी घाट, देवालये अशी बरीच कामे केली. गोरगरिबास अन्न वस्त्र वाटप ते नेहमी करीत असत. या त्यांच्या सेवेमुळे त्यांची बरीच प्रख्याती आळंदी क्षेत्री झाली. काही दिवसांनी परत श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटास श्री समर्थांच्या दर्शनास आले होते. त्यावेळी श्री समर्थस्वारी गावात श्री रामचंद्राच्या देवाजवळ होती. नृसिंह सरस्वतीस पाहताच श्री स्वामी महाराज म्हणाले, क्यो
रंडी छोडी नाही हे ऐकताच श्री नृसिंह सरस्वतीने हात जोडून महाराजास विनंती केली, महाराज, रंडी छोड़ने के वास्ते ही इलाज चला है, आपकी कृपा होना। हे ऐकताच समर्थ हसले व जवळ असलेल्या सेवकऱ्यास म्हणाले, अरे हे मोठे महंत आहेत, यास बसण्यास आसन द्या। अशी आज्ञा होताच सेवकरींनी त्यांना व्याघ्रजिन आणून दिले। श्री समर्थ चरणी मस्तक ठेवून त्या आसनावर ते बसले। काही वेळाने श्री समर्थाची परवानगी घेऊन ते मठात जाण्यास निघाले। तेव्हा समर्थांचे व श्री नृसिंह सरस्वतींचे संभाषण झाले। त्यावेळी श्री समर्थांनी त्यांना रंडी सोडण्यास सांगितले। कदाचित त्यावरील चर्चा असावी असे तेथील लोक समजत होते। रंडी म्हणजे सिद्धी, ती सोडण्याविषयी महाराजांची आज्ञा आहे व त्याप्रमाणे आपण प्रयत्नात असून श्री समर्थ कृपेने लवकरच इच्छा पूर्ण होईल, असे श्री नृसिंह सरस्वतींनी सर्वांना सांगितले। पुढे सिद्धी वगैरेचा मार्गास न लागता श्री विठ्ठलाचे नामस्मरण करून आपण भक्ती मार्ग स्वीकारून तेथील सर्वजनास त्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार करण्यास शिकविले। श्री नृसिंह सरस्वतींना फार मोठे सिद्धी पुरुष म्हणून सर्वकडे प्रसिद्धी मिळाली। आळंदी येथे त्यांचा मठ व धर्मशाळा आजही आहेत। त्यांचे भक्त दर्शनाला तेथे जात असतात। खेडगावचा राहणारा नारायण भट या नावाचा एक ब्राह्मण गिरीपर्वतावर व्यंकटेशांचे दर्शन घेऊन आपल्या घरी जात असता श्री स्वामी समर्थांनी महासतेज रूपाने त्याला दर्शन दिले। तेव्हा तो श्री समर्थास विचारू लागला, महाराज, आपण अक्कलकोटास वास करीत असता या ठिकाणी कोठून व कसे आलात? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पूर्वीचे हे महान पुण्यक्षेत्र असून लक्ष्मीचे उत्सवाकरिता येथे आलो व नेहमी येत असतो। त्यानंतर श्री स्वामी समर्थ त्या पर्वताच्या आकाशास भिडलेल्या शिखरावर गुप्त झाले। अशा तऱ्हेने श्री समर्थ हे कलियुगात जगाचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोटवासी होऊन सर्व भूमंडळावर फिरत असतात। रानावनात फिरणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता। आपल्या परमभक्तासाठी स्वामी कुठेही संचार करीत असत। स्वामी महाराज कधी एका जागी राहत नसत। येथून तिथे अशा ठिकाठिकाणी त्यांचा संचार चाले। एकदा मोठा पर्जन्य पडत असताना त्यामध्ये फिरण्याची महाराजांना इच्छा झाली। महाराज रामाच्या देवळात असता पाऊस पडू लागला। इतक्यात मेणा लाव असा महाराजांनी हुकूम केला। भर पावसात महाराज जाणार म्हणून सर्व सेवकऱ्यांनी प्रार्थना केली। पाऊस पडत आहे, गोरगरिबास पांघरण्यास वस्त्र नाही, त्यांचे हाल होतील। परंतु महाराज तसेच निघाले। सर्व मंडळी त्यांच्याबरोबर निघाली। पाऊस खूप जोरात पडत असून विजेचा कडकडाट चालला होता। त्यावेळी महाराज मात्र खुशीत होते व भिजत असलेल्या मंडळीकडे पाहून हसत होते। त्यावेळी महाराज गाणे म्हणत होते, इंद्र महाराज चले ईद लम्हे, चमकी रही बिजली बादल से इंद्र महाराज। त्यांच्याबरोबर इतर मंडळी गाणे गाऊ लागली। याचप्रमाणे गाणं गात भर पावसात फिरत फिरत महाराज सर्व मंडळीसोबत चोळप्पाच्या घरी आले व तेथे त्यांनी त्या रात्री मुक्काम केला। सोलापूर अक्कलकोट यांच्या दरम्यान रामपूर हे एक गाव आहे। तेथील रामजी पाटील व त्यांचे नातेवाईक विठाबाई ही दोघेही महाराजांची भक्ती करीत असत। महाराजही कधी कधी रामपुरास जात असत। एकदा महाराज 16 दिवस तेथे मुक्कामास होते। महाराजांसमवेत चोळप्पा, गणपतराव, महादेव भट्ट इत्यादी मंडळी होती। महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवण घालण्याचा रावजी पाटील व विठाबाई यांचा नवस होता। महाराज तेथे मुक्कामास आहेत ही संधी साधून त्यांनी नवस फेडण्याचे ठरविले। श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत। विठाबाईने ठरवल्याप्रमाणे 40 पानांची सामुग्री आणली होती। श्री महाराजांना मंगलस्नान घालून त्यांनी त्यांची षोडशोपचारे पूजा केली। जेवणाचा सर्व स्वयंपाक तयार झाला। पाने वाढली तरी महाराज भोजनास उठेनात। मंडळीची गर्दी वाढू लागली। सर्व मंडळींना जेवण घालावे म्हणून महाराजांनी पाटलास आज्ञा केली। रावजी पाटलांना चिंता पडली की 40 माणसाचा स्वयंपाक या सर्वांना कसा पुरेल। श्री समर्थांनी त्यांचे मन ओळखून त्या दोघांना बोलावले आणि एक टोपली आणण्यास आज्ञा दिली।
त्या टोपलीत जेवणाचे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व घरातील देवाऱ्यातील देवी, खंडोबा वगैरे देवतांचे टाक होते ते सर्व अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचून ते झाकले. त्या दोघांकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. विठाबाईच्या डोक्यावर ती टोपली ठेवून 30 कडून तुळशीस 3 प्रदक्षिणा करविल्या. ती टोपली महाराजांनी आपल्या पलंगाजवळ ठेवून पाने वाढण्यास सांगितली. सर्व सेवेकरी वाढू लागले. महाराजांनी आज्ञा दिली, स्वयंपाकघरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर फिरून मागे पाहू नये. सेवेकरी त्याप्रमाणे वाढू लागले. पहिली 400 माणसांची पंगत जेवून उठली तरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसे कायम होते. सेवेकरी हा चमत्कार पाहून श्री स्वामींचा जय जयकार करू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी भोजनास बसू लागल्या. सर्वांना भोजन घालावे म्हणून श्री स्वामी वारंवार आज्ञा करीत असत. भक्तजनही प्रसाद घेतल्याशिवाय कसे जातील. संबंध दिवस पंक्ती उठत होत्या. महाराज मात्र जेवले नव्हते म्हणून पाटील त्यांना आपण भोजन करावे म्हणून प्रार्थना करीत होते. तेव्हा महाराज म्हणाले, अद्याप आमचे बापजादे आले नाही, ते आल्यावर भोजन करू. याचा अर्थ कोणास समजेना. काही वेळातच सोलापूरहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता श्री समर्थांनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सर्व सेवेकऱ्यांनी ग्रहण केले. 40 पानांच्या जेवणाच्या सामुग्रीत 4 सहस्र माणसे जेवली. अशी श्री गुरु महाराजांनी त्या दिवशी अगम्य लीला भक्तांना दाखविली. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.